दृश्यम 3 हा 2026 मधला द मोस्ट अवेटिंग सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी याचा पहिला टीजर प्रदर्शित केला आणि प्रेक्षक सर्वत्र शोधू लागले अक्षय खन्नाला. पण अक्षय खन्ना या टीजर मध्ये कुठेच दिसला नाही. या टीजर नंतर निर्मात्यांनी स्वतःहून त्याने या चित्रपटातून एक्झिट घेतली असल्याचं जाहीर केलं. आता त्याच्या जागी या सिनेमात वर्णी लागली आहे जयदीप अहलावत यांची. पण हा ड्रामा इथेच संपत नाही. अक्षय खन्नाने ज्यावेळी दृश्यम 3 मधून एक्झिट घेतली त्यानंतर निर्मात्यांनी काही त्याच्यावर गंभीर आरोप केलेत. इतकंच नव्हे तर त्याने शूटिंग सुरू व्हायच्या आधी अगदी 10 दिवस आधी यातून माघार घेतली म्हणून त्याला कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. अक्षय खन्ना सेटवर नीट कोणाशी वागायचा नाही, धुरंधरच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हवा गेली, असं बरंच काय काय त्याच्याबद्दल बोललं गेलं. हे झालं दृश्यम 3च्या निर्मात्यांबद्दल. याचबरोबर सेक्शन 375 या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सुद्धा अक्षय खन्ना सनकी आणि प्रचंड आळशी आहे असं वक्तव्य त्याच्याबद्दल केलंय. अक्षय खन्नाने निर्मात्यांकडे मानधन जास्त मागितलं असंही बोललं जातंय. छावा आणि धुरंधरच्या आधी त्याच्याकडे फारसं काम नव्हतं. 3 ते 4 वर्ष तो घरात बसून होता असंही दृश्यम 3च्या निर्मात्यांनी म्हटलंय. आता या आरोपांवर तुमचं मत काय? अक्षय खन्नाचे चाहते सध्या असं म्हणतायत की धुरंधरच्या यशानंतर अक्षयवरती दिग्दर्शक आणि निर्माते जे काही आरोप करतायत त्याची आत्ताच गरज नव्हती. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं मत काय? सोशल मीडियावर या सगळ्या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्ना खरंच झळकायला हवा होता की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी लोकसत्ता ऑनलाईनला फॉलो करायला विसरू नका.